लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत एका मावळ्याने महाराजांना सुखरूप पोहोचण्यासाठी सलग 6 ते 7 तास शत्रूंना रोखून धरले. चला तर मग जाणून घेऊया स्वराज्यातील वीर मावळे या सिरीज मधून वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल. बाजीप्रभू हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील पिढीजात देशपांडे होते. बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून महाराजांनी त्यांना आपलंसं करून घेतलं. बाजीप्रभूंची शौर्य आणि निष्ठा ही पावनखिंडींच्या लढाईत दिसून आली. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून महाराज जेव्हा विशालगडाकडे जात होते तेव्हा त्यांचा पाठलाग सिद्धिजोवरचं सैन्य करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊन वडिलकीच्या अधिकाऱ्यांनी बाजींनी महाराजांना विशालगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व त्यांचे बंधू फुलाजी आणि 300 मावळे सलग 21 तास चालून थकलेले शरीर असतानाही 6 ते 7 तास घोडखिंड लढवत होते. जखमी झालेले शरीर धारातीर्थ पडलेला बंधू फुलाजी या कशाचे भान बाजींना नव्हते. जोपर्यंत महाराज सुखरूप पोहोचल्याचा तोफांचा इशारा विशालगडावरून आला नाही तोपर्यंत बाजी खिंड लढत राहिले आणि अखेर बाजींनी प्राण सोडले. मावळ्याच्या रक्ताने पावन झालेल्या खिंडीचं नाव बदलून नंतर